काल सोलापुरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची जाहीर सभा झाली। या सभेत लाखोंची संख्येत नागरिक उपस्थित होते, परंतु राहुल गांधी यांना भाषण सुरू करताना एक चिठ्ठी देण्यात आली। ज्या नेत्यांची नावे लिहून दिली गेली होती त्यात एकाही सोलापुरातील अल्पसंख्याक मुस्लिम नेत्यांचे नाव दिले गेले नाही। याचबरोबर स्टेजवर एकही मुस्लिम नेत्याला किंवा धर्मगुरू स्थान दिले गेले नाही। त्यामुळे मुस्लिम समाजात काँग्रेसविषयी नाराजगी पसरलेली आहे हे स्पष्ट दिसत आहे। कारण कालपासून सोशल मीडियावर फेसबुक, व्हॉट्सॲपवर अनेक अल्पसंख्याक मुस्लिम युवाने कमेंट केले की कालच्या सभेत राहुल गांधीला नेत्यांचे नावे लिहून दिले, त्यात मुस्लिम नेत्यांचे उल्लेख दिसला नाही। इतकेच नव्हे तर स्टेजवर एकही मुस्लिम नेता दिसला नाही, जेणेकरून मुस्लिम नेत्यांची काँग्रेसपुढे किंमत राहिलेली नाही असे वाटते, अशाचे लिखित सोशल मीडियावर दिसले। जे मागील काही महिन्यापासून मस्जिदीमध्ये वोटिंग यादीत नाव घालून सेक्युलर पक्षांना वोट करा असा सल्ला देत होते। प्रश्न असा आहे, सोलापुरातील 4 लाखापेक्षा जास्त मुस्लिम मतदारांना नाराज करून प्रणिती शिंदे जिंकणार का? आणि आमच्या मुस्लिम नेत्यांचा, धर्मगुरूंचा स्वाभिमान कधी जागणार? केवळ अल्पसंख्याक मुस्लिम वोट बँक म्हणून वापरणार का? रमजान ईद गेल्यानंतर अनेक मुस्लिम संघटनांनी ईद मिलनचा कार्यक्रम घेत काँग्रेसच्या नेत्यांची इज्जत केली गेली, पण हेच काँग्रेस मुस्लिमांची इज्जत ठेवत नाही, ही खेदजनक बाब आहे। असा प्रश्न मुस्लिम नागरिकांत पडत आहे। ही सत्यता आहे की कालच्या सभेत मुस्लिम नेते स्टेजवर दिसलेच नाही। एका काँग्रेसचाच नेत्यांनी मुस्लिम नेत्यांना परवानगी दिली नाही, असा शब्द आमच्या प्रतिनिधीसमोर मांडला। ब्युरो रिपोर्ट, जमजम न्यूज इंडिया।